हॅलो, हाय, नमस्कार. प्रगतीस कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलर्स साडी तयार करून दाखवणार आहे. मागेही मी 1-2 कलर्स साडींची व्हिडिओ अपलोड केलेली आहे. जर तुम्ही ते पाहिले नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे. तर लांबी रुंदी तुम्हाला दाखवलीच आहे व्हिडिओमध्ये किती घेतली आणि छोट्या साईजचा कलर्स तांब्या आहे. त्यानुसार मी ही साडी बनवते. याच्या मला ऑर्डर होत्या. तर 2-3 साड्या मी बनवणार आहे आणि दुसरे दुसरे पण व्हिडिओ अपलोड होतील. थोड्या वेगळ्या डिझाईनच्या वगैरे मी तयार केल्या, तर त्याचे व्हिडिओ नंतर अपलोड होतील. थोडा व्हिडिओ अपलोड करायला मला टाईम लागतोय कारण अ, वेळच भेटत नाही आहे. खूप सारं काम चालू आहे, त्यासाठी वेळ भेटत नाही. पण मी नक्की ट्राय करेन. तर आता बघा, ही साडीची लांबी रुंदी तुम्ही बघितली किती घेतली ती आणि त्यानुसारच साईडचं जे आहे ना, साईडला दोन्ही साईडनी ना अर्धा इंचमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीनं इथं स्टिच करून घ्यायचे. त्यामुळे धागे दोरे निघणार नाहीत. आता हा जो कपडा आहे ना, तो खणाचा कपडा आहे आणि हा कपडा मी ऑनलाईन याची साडी मागवली होती. 5 मीटरची साडी मला भेटली आणि खूप स्वस्त भेटली होती. कारण आपण बाहेर जर कपडा घ्यायला गेला तर थोडासा महाग भेटतो खणाचा कपडा आणि मला खूप सारे DIY तयार करायचे होते. आता गौरी गणपतीसाठी डेकोरेशनच्या वस्तू तयार करायच्या होत्या खणाच्या. तर त्यासाठी मी एक साडीच मागवली पूर्ण आणि खूप छान कपडा आहे. पण याचं म्हणजे एवढं असं चांगलं नाही की साडी वगैरे आपण नेसू शकतो अशा पद्धतीचं नाही. पण DIY वगैरे जर बनवणार असाल तर ही साडी तुम्ही पण मागवू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. बाकी साडीची लांबी, रुंदी, कलर सगळंच एकदम ओके आणि डेकोरेशनसाठी जर तयार करण्यासाठी ना खरंच छान दिसेल. आणि बाकीच्या पण वस्तू मी तयार करणार आहे. तर त्या बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना, ते व्हिडिओ हळू-हळू अपलोड होतील. प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड होईल. कारण मीच विसरून जाते कधी-कधी व्हिडिओ अपलोड करायचं असं होतंय. तर नक्की मी अपलोड करेन. हे बघा, जी साईडची खालच्या साईडने मी नक्की ठेवली आणि वरच्या साईडनं असं 1-1 किंवा 1.5-1.5 इंचाचं फोल्ड करून त्यावरती तुम्हाला चुन्या पाडून अशी शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर इथं आपल्याला बेल्ट लावायचा आहे. बेल्टची लांबी ही जेवढं पण आपलं घेर येत आहे त्यापेक्षा एक 5-6 इंच तुम्ही जास्त ठेवा म्हणजे आपल्याला बांधायला इथं सोपं जाईल. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा एका साईडने बेल्ट इथं जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फोल्ड करून पूर्ण नॉड तयार करतच बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. अगोदर बेल्ट तयार करायचा, नंतर नॉड तयार करायचा. याचं काही टेन्शनच नाही. एकदम तुमच्या 2 कामं एका कामातच होऊन जातील. तर अशा सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं दाखवते. आणि आता कसं गौरी गणपती आहे, तर या या पिरियडमध्ये ना आपल्याकडे खूप सारे सण असतात. तर प्रत्येक सणाला आपण पूजा वगैरे करत असतो, कलश स्थापना करत असतो. तर तिथं आपल्याला ही कलश साडी वापरायला छान वाटते. म्हणजे पूजेला छान वाटतं. बाकीची जी वस्तू आहेत ना, चौरंगासन, पाट्यावरचं आसन, त्यानंतर समईचे आसन आता ट्रेंडमध्ये आहेत खूप साऱ्या ह्या वस्तू. तर त्याचे व्हिडिओ नक्की अपलोड होतील. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा चेक करा.